आहेत। सर, जसं मी मगाशी विचारलं, सगळे सोयऱ्यांचा हा कळीचा मुद्दा आहे, हा मुद्दा योग्य वाटतोय का? या मुद्द्यावर नेमकं काय सोल्युशन असू शकतं? हा एक वेगळा मुद्दा आहे। ह्याचा विचार पटना हायकोर्टाने केला नव्हता। पटना हायकोर्टाने सरासर 50% एक्सीड करता येतं की नाही या मुद्द्याचा विचार केला होता। सगळे सोयरे हा मुद्दा माझ्या मते गौण आहे। गौण अशा करता की जर 50% तुम्ही एक्सीड करूच शकत नसाल तर मग सगळे सोयऱ्यांचा प्रश्नच कुठे उभा राहतो। मुळात जे रिझर्वेशन देता येत आहे का नाही याच्यावर विचार चाललाय। त्याच्यात अंतर्गत विचार राहील की जर रिझर्वेशन देता येत असेल तर ते कोणाला देता येतं, पण हा काही मुद्दा नव्हे। त्याच्यामुळे मूळ मुद्दा जो राहील तो निश्चितपणे 50% एक्सीड करता येतं की नाही एवढाच राहील। बरं, आणि सर खरं तर आरक्षणाचा हा मुद्दा मनोज जरांगे यांनी लावून धरलेला आहे आणि ते वारंवार वक्तव्य करतायत, सरकार विरोधात असतील किंवा मोठमोठ्या नेत्यांविरोधात असतील, त्यांची ही वक्तव्य, त्यामुळे आता सरकार एकंदरीतच चक्रव्यूहात पडलंय असं वाटतंय। मला सरकार मुळातच चक्रव्यूहात होतं। हे रिझर्वेशन देताना कायद्याच्या बाबींचा माझ्या मते पाहिजे तेवढा विचार केला गेला नव्हता। त्यामुळे रिझर्वेशन देताना मूळ भाग सोडून एक प्रश्न सोडवावा ह्या दृष्टिकोनातून ते रिझर्वेशन दिल्या गेलं। आता प्रश्न सोडवताना कायदेशीररित्या तो सुटतोय का नाही याचा विचार जरी त्यांच्या मते त्यांनी केला होता तरी हायकोर्टाने गेल्या वेळेला आणि आता पटण्याच्या हायकोर्टाने आत्ता असं सांगितलंय की हा विचार, तुमचा विचार करण्याची पद्धतच मुळात चूक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल हा निर्णय कधीच अपहोल्ड करता येणार नाही। जरांगे पाटीलांचं ॲजिटेशन म्हणा किंवा सरकारचा स्टँड म्हणा हा आम्हाला रिझर्वेशन द्या किंवा नका देऊ याच्याबद्दलचा आहे। पटना हायकोर्टाची केस फार मूलभूत गोष्टीला हात घालते। 50%च्या पलीकडे रिझर्वेशनच जाऊ शकतं की नाही हा मुद्दा आहे। आणि मग 50%च्या पलीकडे गेलेलं रिझर्वेशन मग ते ओबीसीला दिल्या जाओ किंवा मराठ्यांना दिल्या जाओ, ते चूक असेल तर ते चूक धरण्यात येईल। तेव्हा ह्या बाबतीत जेव्हा विचार आपण करतो तेव्हा ह्या जे लोक ॲजिटेशन करतायत ते किंवा सरकार जे ॲजिटेशनला ऑपोज करतंय असं आपण म्हटलं तर चूक होणार नाही। जे सरकार ॲजिटेशन विरुद्ध उभं राहतंय अशा वेळेला दोघांच्याही पलीकडला। आणि सर, यालाच धरून एक प्रश्न विचारते। खरं तर राज्यामध्ये एकूण केंद्र आणि राज्याचं मिळून 50% आरक्षण आहे आणि राज्यानं पुन्हा मराठ्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे, तो एक प्रश्न। आणि तामिळनाडूचं आरक्षण नेमकं कसं टिकलं? तर पुन्हा एकदा एक्सीड केले तर तरी देखील चूक झालं असतं। त्याच्यामुळे किती आरक्षण द्यायचं हा मुद्द्याचा भाग आहे, कोणाला द्यायचं हा दुय्यम भाग झालेला आहे। बरं, तर आपण पाहतोय श्रीहरी अणे सरांसोबत आपण चर्चा करूच। सध्याची ही अपडेट आपण पाहतोय, सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका ही प्रमुख मागणी या बैठकीमध्ये लावून धरलेली आहे। 54 लाख नोंदी कशाच्या आधारे दिल्या हा महत्त्वाचा प्रश्न या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे। बैठकीमध्ये प्रकाश शेंडेंनी हा सवाल उपस्थित केलाय आणि 27 तारखेपर्यंतच्या नोंदी थांबवा अशी देखील मागणी या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर सध्या ओबीसी शिष्टमंडळ आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक करतंय। पुन्हा एकदा जाऊया, श्रीहरी अणे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रीहरी सर, मगाचा माझा प्रश्न, ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 50%च्या वर आरक्षण आहे, तो एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा म्हणजे तामिळनाडूचं आरक्षण नेमकं कसं टिकलं? तामिळनाडूचं आरक्षण टिकलेलं नाहीये। तामिळनाडूच्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाने आम्ही याच्यात दखल घेत नाही
अशी साधारण भूमिका तेव्हा घेतली होती. पण याही गोष्टीला अनेक वर्ष झालेली आहेत. त्याच्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या आरक्षणांचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत आणि ते हळूहळू सुप्रीम कोर्टाकडे जात आहेत. पटनाच्या केसमध्ये काल झालेल्या निर्णयामुळे आता सुप्रीम कोर्टात ती केस जाणं हे निश्चित आहे. या सगळ्या केसेसचा एकत्रित विचार सुप्रीम कोर्टाला करावा लागेल. त्या बाबतीत महाराष्ट्राची केस एकदा गेली होती सुप्रीम कोर्टात, आता पुन्हा मुंबई हायकोर्टाचा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्यांदा जाईल. तेव्हा ह्या निर्णयाला तामिळनाडूच्या केसमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही म्हणून तामिळनाडूची मानगूट सुटलेली आहे असं म्हणता येत नाही. जर सुप्रीम कोर्टाने एक व्यापक निर्णय आरक्षणासंबंधी दिला तर तो तामिळनाडूलाही लागू होणार आहे. त्याच्यामुळे तामिळनाडूमध्ये काय झालं याचा एक आपण अकॅडमिक विचार करू शकतो, पण प्रॅक्टिकली स्पीकिंग तामिळनाडू ही पळवाट नाही राहिलेली आहे आणि तामिळनाडूची केस देखील आता पुन्हा फेरविचाराकरता उघडली जाण्याची शक्यता आहे. आणि सर मात्र मग आज जे आरक्षणासाठी लढा देतायत किंवा मागणी करतायत, तुमच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासानुसार आता तुम्ही त्यांना नेमका काय सल्ला द्याल? हे आर्ग्युमेंट माझं कायद्यातलं आर्ग्युमेंट आहे. ॲजिटेशनला स्थान असतं. ॲजिटेशन अशा करता केलं जातं की आपण जर एखाद्या अन्यायाविरुद्ध म्हणा किंवा एखाद्या भूमिकेविरुद्ध आपण जर उभे राहिलो नाही तर समोरचा माणूस ऐकत नाही आपलं म्हणणं काय आहे. आपलं म्हणणं जर ऐकलं गेलं नाही तर त्याच्यामधून निर्माण होणारी जी एक करेक्शनची व्यवस्था असते ती कधीच होणार नाही. म्हणून ॲजिटेशनला स्वतःचं स्थान असतं. ॲजिटेशन कितपत मानायचं नाही ही सरकारची भूमिका राहते. पण या दोन्हीच्या पलीकडे कायद्यातली भूमिका असते. एखाद्या गोष्टीवर ॲजिटेशन चालू असेल, जसं की आपण रिझर्वेशन बद्दल बोलतो, ते रिझर्वेशनचं ॲजिटेशन आपल्याला काय हवंय आणि सरकार काय देतं याच्या पलीकडला मुद्दा येतो. कायद्यात काय परमिसेबल आहे हा मुद्दा आहे आणि कायद्यात काय परमिसेबल आहे याच्यामध्ये आम्हाला काय हवंय याला स्थान नसतं. त्याच्याकरता मग कायदा बदलावा लागतो. जर ज्या पद्धतीचं आरक्षण मराठा समाज आज मागतोय ते, किंवा हरियाणामधले लोक मागतायत ते, किंवा पलीकडले आपले बिहारमधले लोक मागतायत ते, या तामिळनाडूमधले लोक, कुठलेही लोक जे आरक्षण मागतात यांच्या आरक्षणाला कितपत आपल्याला जागा देता येते हे ठरवण्याकरता आपल्याला कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि सर अगदी शेवटचा प्रश्न विचारते, खरं तर आरक्षणाची ही मागणी अचानक सुरू झाली आणि त्यामुळे आता कुठेतरी जातीय सलोखा बिघडतोय असं तुम्हाला वाटतंय का? आपल्याला जातीय सलोख्याच्या पलीकडचा विचार करावा लागणार आहे. जातीय सलोखा बिघडलेला आहे कारण एक समाज जेव्हा आरक्षण मागतो तेव्हा ज्यांना आरक्षण मिळालेलं असतं त्यांच्या हिश्श्याचं आरक्षण कमी करण्याचा प्रश्न येतो. याच्या दोन जातींमध्ये वाद निर्माण होणे हे निश्चित आहे. सलोखा ठेवा म्हणताना मलाच जिथे पुरत नाही तेव्हा मी दुसऱ्याला काय देऊ या प्रश्नाचा विचार करावा लागतो. जोपर्यंत सरकार माफक प्रमाणात नोकऱ्या किंवा शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देत नाही आणि सर्वांमध्ये ओपन कॅटेगरी देखील आली, त्यांना पकडून सर्वांना जोपर्यंत उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत जातीय तिढा, जातीय सलोखे हे आपल्याकरता दूरच्या गोष्टी म्हणून बघाव्या लागतील. आणि सर धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी, या चर्चेसाठी.